भगवंता तुझ कारणी मेलो जिताची कैसी, निष्काम बुद्धी ठेली चरण नाही तयासी. न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी, जाणता न देखोगा क्षर आणि अक्षरासी. विठोबा नाद देगा तुझ्या सारिखे नामा, कीर्ती हे वाखानिली थोर वाढली सीमा. भुक्ती मुक्ती तुची एक कोशी सिद्धीचा दाता, म्हणून सांडवली शोक भय लज्जा चिंता. सर्वस्वे त्याग केला धाव घातली आता, कृपादान देई देवा येऊनी सामोरा आता. संसार सागर उगा भव दुःखाचे मूळ, जनवाद अंथरुण माझी केले इंगळ. इंद्रिये वज्र घाते तपे उष्णवरी जाळ, सोशिले काय करू दुर्भर हे चांडाळ. तेही लोकी तुझे नाम वृक्ष पल्लव शाखा, वेधलो वरी खोडा भाव धरुनी टेका. जानवी नरनारी जागो धर्म लोका, पावती पुण्यवंत सोयी आमुची हाका. नाथवे आपपर आता काय बा करू, सारिखा सोयी सवा हरपला विचारू. घातला योगक्षम तुझा आपुला भारू, तुकया शरणागता देई अभय करू. देवा तुझी जर आम्हाला प्राप्ती होणार नसेल तर आम्ही जिवंत राहून काय उपयोग. आम्ही कसे काय जिवंत आहोत म्हणायचे, मेल्यासारखे समजावे. आमची बुद्धी निष्काम व्हायला हवी आणि जी चंचल आहे तिचे चलन वलन थांबले पाहिजे. हातापायांचेही व्यापार थांबायला हवेत. आमची दृष्टी सुद्धा आंधळी होऊन गेलेली आहे, ती जणू काही फिरली आहे. तू क्षर आणि अक्षरही आहेस हेही आमच्या ध्यानामध्ये कसे येत नाही. विठ्ठला तुझ्या कृपेचे दान मला दे. देवा तुझे नाम आणि तुझी कीर्ती अमर्यादपणे वाढली आहे. या लोकांचे भोग आणि परलोकाची मुक्ती सर्व काही तूच आहेस. तूच आहेस सर्व सिद्धींचा दाता. म्हणूनच आमची भीती लज्जा आणि शोक इत्यादी सर्व प्रकारे दूर गेली आहे. आम्ही सर्वस्वाचा त्याग करून तुझ्याकडेच धाव घेतली आहे. हे देवा तू आम्हाला आता कृपेचे दान दे. तू आता माझ्या दृष्टीसमोर असावेस. हा संसार सागर हेच सर्व दुःखाचं मूळ आहे. लौकिक अर्थाचे जे शब्द आहेत ते अग्नीच्या निखाऱ्याप्रमाणे आहेत. इंद्रियांचे आघात हे वज्रासारखे आहेत आणि उष्ण ज्वालांचा एकसारखा भडका त्यामुळे वाढतो आहे, उठतो आहे. देवा हे सर्व मी भोगले आहे, हे सर्व मी सोसतो आहे आणि न सोसून तरी काय करू. हे सर्व विकार दुष्ट चांडाळांनी भरण्यास कठीण असे आहेत. तुझे नाम मात्र तीनही लोकांमध्ये वृक्षाच्या फांद्याप्रमाणे पानाप्रमाणे वाढत चालले आहे. यात संसार रूपी झाडाच्या मूळ खोडावर मी चढलेलो आहे. भाव भक्तीचा मला आधार मिळाला असून मी लोकांसाठी हा तुझा धर्म सांगत आहे. जे लोक पुण्यवंत असतील ते आमच्या उपदेशाप्रमाणे वागतील. मला आपले आणि दुसऱ्याचे असा भेद आता करता येत नाही. त्याला मी तरी काय करू. मला सर्व सारखेच दिसत आहे. संसार आणि परमार्थ यांचा विचार सुद्धा संपून गेला आहे. मी माझ्या योग क्षमाचे सर्व ओझे हे देवा आता तुझ्यावरच सोपवले. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुला शरण आलो आहे, मला अभयदान दे. म्हणू राजा एक देहपुरी, असे नांद तू त्याशी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा. म्हणवनी आलो या देशा, होतो नाही तरी भुललो दिशा. दाता तो मज भेटला इच्छा, हे उनी मार्ग दाविला सरिसागा. सवे घेऊनी चौघे जणू, आला कुमर सुलक्षण. कडे चुकवणी काटवणू, ऐका आणली ती कोण कोण गा. पुढे भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. स्थिर केली जी आचपळी होती, सिद्ध आणून लावली पंथी गा. केले उपकार सांगू कायू, बाप न करी ऐशी मायू. धर्मे त्याच्या देखिले पायू, दिले अखय भय वारुणी दानगा. होतो पिडत हिंडता गाऊ, पोट भरे नाराव या ठाऊ. तो येणे अवघा संदेह, म्हणे फेडेला तुकयाचा बंधवगा. देहरूपी गावामध्ये मनरूपी नावाचा एक राजा राज्य करीत आहे आणि प्रवृत्ती व निवृत्ती या त्याच्या दोन बायका आहेत. तसेच तो पुत्र पौत्राधिकांनी अतिशय संपन्न झालेला आहे. त्या राजाने आमच्यावर फार मोठी कृपा केली आहे. म्हणून तर आम्ही या देशामध्ये येऊन पोहोचलेलो आहे. माझी दिशा चुकून भलतीकडेच मी गेलो असतो. या ठिकाणी आल्यानंतर माझ्या इच्छेप्रमाणे दान देणारा दाता मला भेटलाय. त्याने आम्हाला फार चांगला मार्ग दाखवला. मनोरूपी राजा आपले 4 सुलक्षणी कुमार घेऊन आमच्या बरोबर आलेला आहे. कडे आणि काटे चुकून त्यानेच आम्हाला या ठिकाणापर्यंत आणून पोहोचवले. त्याचबरोबर कोण कोण मुले होती त्यांची नावे आता ऐका.
त्याच्या पुढे भक्ती स्वतः चालत होती आणि तिच्याबरोबर ज्ञान, वैराग्य आणि धर्म हे सोबत येत होते. ते अति चपळ होते, मात्र ती आता स्थिर झाली. सिद्ध ही याच पंथास त्यांनी आणून लावलेले आहेत. त्यांनी आमच्यावर जे उपकार केले त्यांचे महत्व काय सांगू. आई वडील सुद्धा असे उपकार करणार नाहीत. त्यांच्याच धर्मामुळे मला देवाचे पाय दिसलेत आणि मला अभयदान मिळाले आहे. पूर्वी अनेक जन्मी अनेक गावी दुःख आणि कष्ट सोसत मी हिंडत होतो. त्यावेळी धड नीट पोट भरले नाही की राहिला धड जागाही मिळाली नाही. पण या मनरूपी राजाने सर्व संशय फेडले आणि त्यामुळे हा राजा तुकाराम महाराजांना एखाद्या बंधूसारखा वाटतो. गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठेवून ठाई भावे एका. डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसला लेखागा. राम राम स्मराधी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी. सांडवा उगिया उपाधी, लक्ष लावून रहा गोविंदिगा. ऐसा अल्प मानवी देहू, शतगणिले अर्धरात्र खायो. पुढे बालत्व पिडा रोग क्षयो, काय भजनाशी उरले ते पाहेगा. क्षणभंगुर नाही भरवसा, फारे सावध सोडा माया आशा. न चळे बळ पडेल मग फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. काही थोडे बहुत लाग पाठू, करा भक्ती भाव धरा बळकटू. तन मन ध्यान लावून या निटू, जर असेल करणे गोड शेवट गा. विनवे तू सकळा जना, कर जोडून थोरा लहाना. दानई तुले द्या मज दिना, म्हणे तुकया बंधू राम म्हणागा. मी वासुदेव गात आहे त्याचा अर्थ तुम्ही नीटपणे ध्यानात घ्या. डोळे मिटून उगीच आपलं फुकटपणे आयुष्य घालवू नका. त्याचा काटेकोर हिशोब ठेवा. यम त्याचा काटेकोरपणे हिशोब करीत बसलेला आहे. आधी रामराम असे नामस्मरण करा. त्याचा लाभ करून घेऊन त्याला मूळ स्वरूपामध्ये गाठा. इतर बाकीच्या संसाराच्या सर्व उपाधी सांडून द्या, टाकून द्या. या एका गोविंदावरच सर्व वृत्ती चित्त ठेवून राहा. या मानवी देहाला फार थोडे आयुष्य आहे. 100 वर्षे आहे असे जरी समजली तरी त्यामधील अर्धे झोपेतच निघून जाते. त्यानंतर मग बालपण, दुःख, रोग, क्षयासारख्या व्याधी यामध्ये काही वर्ष जातात. मग ईश्वराच्या भजनासाठी किती आयुष्य उरते हे पहा. जे काही हाताशी आलेले आहे तेही क्षणभंगूरच आहे. यासाठी तुम्ही सर्व सावध होऊन बाह्य आशा किंवा माया सोडून द्या. एकदा यमाचा फासा जर गळ्यात पडला म्हणजे मग कुणाचेही काही चालत नाही. पुढे फार मोठ्या फेऱ्यांच्या संकटात पडावे लागते. हे ओळखून आधीच नीट चाला. आधी भक्तीचा भाव नीटपणे बळकट करून ठेवा. तन मन ध्यान लावून या देहास सर्व अर्पण करून शेवट गोड करण्याचे कार्य साधा. सर्व लहान थोरांना मी वासुदेव हात जोडून सांगत आहे की एवढेच मला दान द्या. तुकया बंधू सुद्धा म्हणत आहेत की तुम्ही मुखाने नेहमी राम राम म्हणा. गेले टळले पहारतीनो, काय निदसुरा अजून. जागे होऊन करा काही दानू, नका ऐकून झाको लोचन गा. हरे राम कृष्ण वासुदेवा, जाणवित शे जना. चिपळ्या टाळ हाती मुखी घोष नारायणा गा. जे टाकेल कोणा काही, फळ पुष्प अथवा तोयो. द्या परे मिस घेऊ नका भाई, पुढे विनमुख होता बरे नाही गा. देवा कारणे भाव तस्मातू, द्यावे न लगे फारशे वित्तू. झाले एक चित्त तरी बहुतू, तेवढ्यासाठी नका करू आता हात गा. आलो येथवरी बहुसायासे, करिता दान हेची सांगावयास. नका भार घेऊ करू निरास, धर्मसार फळ संसारास गा. आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. म्हणे तुकया बंधू धरा, ओळखी नाही तरी जाल अघोरागा. 3 प्रहर होऊन गेलेले आहेत. पहिला प्रहर गर्भवासाचा, दुसरा बाळपणाचा आणि तिसरा तरुणपणाचा. अशा या 3 प्रहराचा काळ अज्ञान रात्रीमध्येच संपून गेला. अजून झोपेत असलेल्यानो तुम्ही जागे व्हा. म्हातारपणाचा 4था प्रहर जवळ येत आहे, सावध व्हा. जागे होऊन काहीतरी दान करा. हा सर्व उपदेश ऐकून डोळे मिटून घेऊन झोपेमध्ये काळ घालवू नका. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असे भजन करा. असा उपदेश हा वासुदेव तुम्हाला करीत आहे. हातामध्ये टाळ, चिपळ्या, विणा आणि मुखामध्ये श्री कृष्णाचा किंवा विठ्ठलाचा किंवा रामकृष्ण हरी असा घोष राहू द्या. फळ, फूल, पान जे काही शक्य असेल ते देवाला अर्पण करा. झोपेचे सोंग घेऊन उगीच झोपू नका. हे बंधूनो,
कारण या देहामध्ये राहून जर तुम्ही प्रभूशी विन्मुख व्हाल तर पुढे कल्याण होणार नाही. या ईश्वराला नुसता भाव अर्पण केला तरी सुद्धा चालतो, त्याला काही धनदौलत अर्पण करावी लागत नाही. एकचित्ताने त्याचे स्मरण केले तरी खूप झाले. हे न करण्याने तुम्ही आपल्या आयुष्याचा नाश उगीच करून घेऊ नका. खूप मोठे कष्ट घेऊन मी या ठिकाणी हेच दान तुमच्याजवळ मागायला आलेलो आहे. माझी तुम्ही निराशा करू नका. संसाराचा उगीच भार डोक्यावर घेऊन जगू नका. धर्म करणे हेच संसाराचे एक फळ आहे. आता या देहरूपी नगराला पुन्हा यावे लागू नये म्हणून तुम्ही काहीतरी करा. तुम्हाला तुकया बंधू सांगत आहे, असे जर तुम्ही न कराल, या ईश्वराची ओळख करून न घ्याल तर तुम्हाला अघोर अशा नरकास जावे लागेल. राम राम दोन्ही अक्षरे सुलभानी सोपारे, जागा मागील पहारे, शेवटीचे गोड त्याची खरी गाव. रामकृष्ण वासुदेवा जाणवीत शे जनाशी वाजवी चिपळ्या, टाळ घागऱ्या घोषे गाव. गाय वासुदेव वासुदेवा भिन्न नाही अनेका नावा, दान जाणून या करी हावा, न ठेवी उरी काही ठेवा गाव. निज घेऊन या फिरती एक वेळा जाणविती, धरून या रहा चित्ती, नेघे भार सांडी काम हाती गा. सुपात्री सर्व भाव मी तो सर्व वासुदेव, जानती कृपाळू संत महानुभाव. जया भिन्न भेद नाही ठाव गाव, शूरदान जीवे उदारू, नाही वासुदेवी विसरू. कीर्ती वाढे चराचरू, तुका म्हणे तया नमस्कार गाव. रामाचं स्मरण करताना राम राम ही 2 अक्षरे म्हणण्यास अत्यंत सोपी, सुलभ आणि फळ मिळण्यासाठी चांगली आहेत. रात्रीच्या शेवटच्या प्रहरात म्हणजेच पहाटे, उषकालात किंवा वृद्धावस्थेत तरी निदान रामराम म्हणण्याविषयी जागे राहा. ज्याचा शेवट गोड त्याचे सारेच गोड असते आणि शेवट गोड होणे तेच खरे गोड असते. म्हणूनच एखादा मनुष्य पूर्व वयात दुराचारी जरी असला तरी सुद्धा त्याने शेवटी वृद्धावस्थेत रामाचे भजन केले आणि त्याचे ते भजन अंतकालपर्यंत टिकले तर त्याचा हा शेवट खरा गोड झाला असे जाणावे. रामकृष्ण वासुदेवा असे म्हणून चिपळ्या टाळ वाजवीत, पायात चाळ बांधून नाचत नामाचा घोष करीत मी सर्व लोकांना सावध करीत आहे. संत वासुदेव रूपच असतात, त्यामुळे ते जेव्हा वासुदेवाचे नाम घेतात तेव्हा वासुदेवच वासुदेवाला गात असतो. त्या दोघांमध्ये तत्वता भेद नसून नावापुरताच वरवरचा भेद असतो. यासाठी विचार करून वासुदेव रूप झालेल्या संतांना तन मन हे दान देण्याची इच्छा करा. परंतु दान देताना तुम्ही आपल्याजवळ काही शिल्लक न ठेवता सर्वस्वाचे दान द्या आणि कोणतीही अडचण सांगू नका. ते संत आपल्याजवळ आत्मवस्तू घेऊन आळोपाळी फिरत असतात आणि एक वेळ सर्वांना सावध करतात. तो त्यांचा उपदेश चित्तामध्ये ठेवून द्या आणि अभिमानाचा भार आणि हातातील संसाराची कामे सोडून द्या. शुद्ध अंतकरणामध्येच सर्वात्म भावाचा उदय होतो. ज्यांना भेद कसा असतो हे माहीत नाही असे कृपाळू महानुभाव संतच मी आणि हे सर्व जगत वासुदेव आहे हे तत्व जाणतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांना वासुदेवाचा विसर पडत नाही, जे ज्ञानदानामध्ये शूर आणि जीवाने उदार आहेत आणि ज्यांची चराचरामध्ये कीर्ती वाढली आहे, त्या संतांना माझा नमस्कार आहे. बोला बोलणे बोले, जागे बाहेर आतो निजेले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधार ना उजेडले गा. वासुदेव करीतो फेरा, वाडियात बाहेर दारा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, जा बने जा तरी जातो माघारा गा. हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे, गजर होतो बहु मोठ्याने, नाही निवडली थोर लहाने, नका निजू भिकेच्या भेने गा. मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊका असा भाग्य संता, नाही तुझा अनिक मागता गा. काही जागा की निजलासी, सुने जागवनी दारापाशी, तुझ्या हितासाठी करी वसवशी, भेटी न घेसी वासुदेवासी गा. ऐशी जागविली अवघे जणू, होते संचित तीही केले दानू, तुका म्हणे दुबळी कोण कोण, गेली वासुदेवासी विसरून गा. जे फक्त मुखाने ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतात ते बाहेरून जागे दिसत असले तरी आतमध्ये ते झोपलेलेच आहेत. त्यांनी आपल्या घरातच छोटेसे घरकुल केले आहे, त्यात अंधार आहे की उजेड आहे हेही काही त्यांना नीट कळत नाही. हा वासुदेव रोजच्या फेऱ्या या देहरूपी वाड्याच्या आत, दारात, बाहेर सर्वत्र करीत असतो.
त्याला कुणीतरी थोडेफार दान करा आणि थोडे पुण्य संपादन करा. तुम्ही काही उत्तर न द्याल तर मी आपला माघारा निघून जाईल. मी हातामध्ये टाळ आणि विणा घेऊन मुखाने ईश्वराचे नाम गात फिरत आहे. नामाचा हा गजर मी मोठ्याने करीत आहे. तो ऐकण्यासाठी लहान थोर अशी निवड केलेली नाही. हा नामघोष सर्वांसाठी आहे. दान देण्याच्या भीतीने कुणी तसेच जर झोपून राहाल तर तसे झोपून जाऊ नका. मी तर निश्चयाने वासुदेवच आहे. तुम्ही थोडा विचार केलात तर तुम्हालाही सहज कळून येईल. भाग्यवान संतांना हा सर्व प्रकार माहीत आहे. हे असे दान मागणारा माझ्याशिवाय दुसरा आणखी कोणी येत नाही. उगीच काय भ्रमात निजून राहिलेला आहात. दाराशी मात्र राखण्यासाठी कुत्रे जागती ठेवलेले आहेत. हे तुमच्या हितासाठी वसवस करून भुंकत आहेत आणि तुम्ही वासुदेवाला भेटत नाही. अशा प्रकारे या वासुदेवाने सर्व लोकांना जागे केले आहे. पण ज्यांचे पूर्वकर्म चांगले होते त्यांनीच त्याला दान केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या ठिकाणी दुबळे कोण कोण आहे की जे वासुदेवाला विसरून गेलेले आहेत. रामकृष्ण किती गातो टाळ चिपळ्या वाजवितो, छंदी आपुल्या नाचतो निज घेऊनी फिरत गाव. जनी वनी हा उघा देव वासनेचा हा पुसा वाठाव, मग ओळगती वासुदेव ऐसा मनी वसु द्यावा भावगा. निज दासाची थोर आवडी वासुदेवाची लागली गोडी, मुखी नाम उच्चारी घडोघडी ऐशी करा हे वासुदेव जोडी गाव. अवघा सारुनी शेवट झाला प्रयत्न न चले काही केला, जागा होई सांडुनी झोपेला दान देई वासुदेवाला गाव. तुका म्हणे रे धन्य त्याचे जिने जेही घातले वासुदेवा जाणू, त्याला न लगे येणे जाणे झाले वासुदेवी राहणे गाव. रामकृष्ण नामाचे गीत गात एका हातामध्ये टाळ आणि दुसऱ्या हातामध्ये चिपळ्या वाजवीत आणि त्या छंदाने त्याच्या तालावर नाचत आत्मवस्तू जवळ घेऊन हा वासुदेव आळोआळी फिरत आहे. हा वासुदेव सर्वांना सांगत आहे की देव सर्वत्र जनात वनात व्यापून राहिलेला आहे. अविद्येसह वासना नष्ट करावी आणि मग वासुदेवाची सेवा करावी असा तुमच्या मनामध्ये भाव ठसू द्या. या वासुदेवाला लोकांना आत्मज्ञानाचे दान करण्याची फार आवड आहे आणि हरिनामाची तर फारच गोडी लागलेली आहे. त्यामुळे हा वासुदेव मुखाने प्रत्येक वेळी नामाचा उच्चार करीत आहे. लोक हो, तुम्ही सुद्धा या वासुदेवाची प्राप्ती होईल असे काहीतरी साधन करा. अरे नर हो, तुला जागे करण्याविषयी मी उपायांची पराकाष्ठा करीत आहे. आता कोणताही प्रयत्न केला तरी सुद्धा त्याचा उपयोग होईल असे दिसत नाही. आता तूच आपल्या विचाराने झोप सोडून जागा हो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याचेच आयुष्य धन्य आहे, तोच नर धन्य आहे की ज्यांनी वासुदेवाला ज्ञान भक्तीचे दान दिले आहे. त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. ते परब्रह्म स्वरूप वासुदेवाचे ठिकाणीच अभेदाने अखंड वास करतात. आम्ही जालू गाव गुंडू अवघ्या पुंड भूताशे, दुसरे ते खेळ आले एका बोले तो मिया. अवघी यांचा येऊ लागू नेदू अंग शिवाया, तुका म्हणे कुंटू नादू जिंतू वाद सरतीने. आम्ही या देहरूपी गावामध्ये दरारा बसवणारे गावगुंड बनलेलो आहोत. सर्व बंडखोर प्राणी मात्रांना किंवा पंचभूतांनाही आमचा दरारा वाटतो. या एका बोलण्याने दुसरे अनेक लोक गावगुंडीचा खेळ खेळायला येऊन मिळाले आहेत. एकमेकांचा अंगसंबंध न येता सुद्धा सर्वांना लाभ होईल असे करू. तुकाराम महाराज म्हणतात, आशांचा नाद संपू, त्यांच्याशी शर्थीने वाद जिंकू. जगजोगी जगजोगी जाग जागे बोलते, जागता जगदेव राखा काही भाऊ. अवघा क्षत्र पाळू पूजा सकळू, पूजा पत्र काही फल पुष्प तोयो. बहुता दिसा फेरा आला या नगरा, नका घेऊ भारू धर्म तोची सारू. तुका मागे जाणू द्याजी अनन्यो. जगामधील सर्व योगी लोकांना स्वतःच्या ठिकाणी जागे राहा असे सांगत असतात. हा जगन्नाथ ईश्वर स्वतःच जाणणारा असल्यामुळे त्याच्या ठिकाणी काही भाव ठेवा. तोच सर्व क्षत्रांचा पालक आहे आणि त्याचीच पूजा करा. फळ फूल पाणी पान इत्यादीपैकी काही देऊन त्याची पूजा करा. मनुष्य देहाच्या शहरास फार दिवसांनी या योग्याची फेरी आलेली आहे. आपल्या मस्तकावर लौकिक संसाराचा भार कुणी घेऊ नये. धर्माने वागणे हेच जीविताचे आणि जीवनाचे सार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हाला दान मागत आहे, ते दान तुम्ही मला अनन्य भावाने द्या. एका गायी भाई सर्वदा सांगतो काही, येथे नाडील माई दोघा पुत्रांची. ते करीते तिची विटंबना अवघ्या प्रसिद्ध जना.
एक न मारिता शहाणा, तो जाना सुख न पवे. आणि काय का गाये, सर्वदा सांगतो कायू. खरेची बोले तो जायू, नरकामध्ये अधोगती. हे चौघांच्या मुखी, मना नावे सुखी. अवघी चुकती दुःखी, खोटे बोला नरणारी. आणिक नाडील एक जाणू, सर्वदा बोलतो वचन. जागे माझे म्हणून, पडिले ठाण तया घरी. म्हणून न म्हणा माझे काही, निजी निजा सुखे ठाई. यज्ञ होईल तई, चोरा ठाई विश्वासू. अनेक एकी परी, सर्वदा सांगतो थोरी. दुःख पावेल नारी, पतिव्रता यामधी. पाचाने दिसली हाती, म्हणून न म्हणावी निश्चिती. परपुरुषी होय रती, सुखगती ते पावी. हानिक एकी परी, सर्वदा सांगतो ते करी. दान देता अजून वारी, नवे भला भला तू. तुका म्हणी आई, येथे नाव काही. सांगशी ते ठाई, मरो रांडेचे. माझ्या बंधूनो, हा भविष्य किंवा शकुन सांगणारा तुम्हाला सांगत आहे की काम आणि क्रोध या दोन पुत्रांची ही बुद्धिरूपी आई लोकांच्याकडून फसली जाईल. ते तिची विटंबना करतील, हे सर्वत्र प्रसिद्ध आहे. कामाला मारल्याशिवाय कुणालाही शहाणपणा येणार नाही आणि सुख सुद्धा मिळणार नाही. लोक हो, आणखी काही शकुन भविष्य ऐका. हा शकुन सांगणारा काय सांगतो ते नीट ध्यानात घ्या. देहादी लौकिक दृष्टी आणि प्रपंच विचार यांना खरे मानतो तो नरकाला जातो, त्याची अधोगती होते. हे मी तुम्हाला 4 वेदांच्या आश्रयाने सांगत आहे. तेव्हा स्त्री पुरुष हो, देहादी प्रपंच खोटा आहे असेच म्हणत राहा, म्हणजे तुमची सर्व दुःखे निवारण होतील. शकुन सांगणारा आणखी पुढे सांगत आहे की आणखी एक मनुष्य फसणार आहे. तो हा आहे की जो माझे चित्त जागी आहे, मी सावध आहे असे म्हणणारा. त्याच्या घरी चोरी होऊन त्याचे सर्व लयाला जाईल. म्हणून माझे माझे म्हणून सावध राहण्याची जरुरी नाही. निजात्म स्वरूपाच्या ठिकाणी मात्र सावध राहा. सर्वांचे चित्त चोरणाऱ्या त्या श्रीहरीच्या ठिकाणीच विश्वास प्रयत्नपूर्वक ठेवावा. आणखी एक शकुन, या सर्वदेचा ऐका. देह धर्मास आणि विकारांनाच सर्वस्व मानून पतीची सेवा करणारी पतिव्रता नारीही मोठेच दुःख पावेल. ही जीवदशारूपी पतिव्रता स्त्री पंच कर्मेंद्रियांनी, पंच ज्ञानेंद्रिये, पंच महाभूते यांच्या तावडीमध्ये सापडलेली असल्यामुळे हिच्यापासून सावध असावी, निश्चिंत राहू नये. परमपुरुष जो परमेश्वर, त्याच्याशीच रममान ती जर झाली तरच तिला सुख लाभेल. शकुनाचा आणखी प्रकार सांगतो. कुणी दान देत असताना जो निवारण करतो तोही काही चांगला मनुष्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे माता भगिनीनो, त्या सर्वांची नावेच कशाला सांगायला हवीत? ते रांडेचे मरेनात का? संभाल यारा उपरतले दोनो मारकी चोटो. नजर करे सोही राखे पशवा जावे लुटो. प्यार खुदाई रे बाबा जिकीर खुदाई. उडे कुदे ढुंग नचावे आगल भुलन प्यार. लडबड खडबड काहे का खचलावत भार. कहे तुका चलो एका हमजनो के साथ. मिलावे तो उसे देना तोही चढावे हात. स्वर्गासारख्या वरच्या गतीचे आणि पशु पक्षादी खालच्या गतीचे सुखदुःखाच्या भोगाचे तडाखे जो सांभाळील त्याचेच रक्षण होईल आणि दुसरा मात्र नागवला जातो. लोक हो, देवावर प्रेम असू द्या, देवावरच प्रेम ठेवा, देवावरच प्रेम असू द्या. प्रपंचाविषयीचे प्रेम भुलून जाऊन उड्या मारून डुंगण हलवून तू नाचत राहून देवापुढे लीन व्हावेस. काकेमध्ये झोळी खडावा कृष्णाजी यांचे लडबडते खडबडते ओझे विनाकारण कार्य वागवतोस. तुकाराम महाराज म्हणतात, लोक हो, तुम्ही नीट ऐका. आम्ही ज्याच्यापाशी तुमची सोबत करून देऊ त्यालाच हात देऊन जवळ करा. सब संभाल ध्याने लौंडे खडा केऊ गुंगू. मदिरथी मता हुआ भूली पाडी भंगू. आप सकू संभालो आप सकू संभालो. मुंडे खूब राख तालू. मुथी वो ही बोला नहीं तो करूंगा हालू. आवल का तो पीछे नहीं मुदल बिसरो जायो. फिरते नहीं लाज रंडी गधे गोते खायो. जिन्ने खातिर इतना होता सो नहीं तुझे बेफाम. ऊंचा जोरो लिया तुम्बा तुम्बा बुरा काम. निकल जावे चिकल जोर मुंढे दिलदारे. जबानी की छोड़ दे बातो फिर एक तारे. कहीं तुका फिसल रुका मेरे को दान देखो. पकड धक्का गांड गुडघी मार चलावू आलेखो. हे मुला, तू सर्व काही नीट सांभाळ.
बाह्य विषयांच्या ठिकाणी तू दंग होऊन जाऊ नकोस. मोहरूपी भांग पिऊन तू मदमत्त झालेला आहेस. यामुळे तू स्वतःलाच विसरून गेलेला आहेस. तू स्वतःला नीट सांभाळ. अरे मूर्खा, स्वतःला सांभाळ ना. माझ्या बरोबर नीट बोलला नाहीस तर मी तुझे फार हालहाल करीन. हा मिळालेला मनुष्य देह पुन्हा मिळणार नाही ही मुद्दलची मुख्य गोष्ट तू विसरून गेला आहेस. या जन्मातून त्या जन्मात एकसारखे फिरत राहण्याचं तुला लाज का वाटत नाही? अरे गधड्या, असे गोते तू नेहमी का खातोस? ज्यांच्याविषयी तुला इतकी खात्री वाटत आहे ते तुझ्यासाठी कधीही उपयोगात येणारे नाहीत हे नीट समजावून घे. तू मोठ्या आवेगात भोपळा हाती घेऊन गोसावी झालास तरी मग ती काही चांगली गोष्ट नव्हे. अरे मूर्खा, तुझी बायका मुले सर्व तुला सोडून जातील. त्यांच्यावरील लोभ सोडून दे. तारुण्याचा अभिमान सोडून देशील तरच तरण्याची शक्यता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मला दान देऊन तू तुझी अधोगती थांबव, नाहीतर तुला पकडून धक्के देऊन तुला मार देऊ हे ध्यानात ठेव. हावल नाम अल्ला बडाव लेते भूल न जाई, ही लामत्या काल जमपुरताही तुम बजाई. अल्ला एक तू नबी एक तू, काटते शिर पाऊ हात नहीं जीव उराई. आगले देखे पिछले बुझे आपे हुजूर आए, सब सबरी नचाव म्याने खडापनी सात. हाथ पाऊ रखे जवाब नहीं आगली बात, सुनो बाही बाजार नहीं सब ही निरचे लाव. नन्ना बड़ा नहीं कोई एक ठोर मिलाव, एक तार नहीं प्यारो जीवत न की आस. कहे तुका सो ही मुंढा राखलिये पाय न पास. प्रथम श्रेष्ठ अशा त्या देवाचे नाव घ्या, त्याला कधी विसरू नका. त्या काळरूपी यमासाठी हातामध्ये भोपळ्याचे पात्र घेऊन फकीर व्हा अशी माझी आज्ञा आहे. देवा तू एक आहेस, देवा तू अखंड आहेस. हातपाय कापायला लागले आणि जीव राहीनासा झाला तरी तू एकच आहेस. पुढचे पहा आणि मागचे सर्व विसरा, म्हणजे देव तुमच्या समोर आपोआप येईल. आपली सर्व इंद्रिये त्या परमेश्वराकडे लावा. आपल्या पायावर खडा उभा राहा. आपली वाणी आपले हातपाय यांचे संरक्षण करा. याशिवाय दुसरी गोष्ट नको. हे बाई ऐक, हा नरजन्म म्हणजे काही बाजार नाही. सर्वांना एकसारखे बनून वागावे लागते. कुणी लहान नाही की कुणी थोर नाही, सर्व सारखेच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वराच्या ठिकाणी एकतांता असणे एवढेच प्रिय नाही तर सर्व जीवनच त्याला समर्पण करायला हवे. जो असे करीत नाही तो एक मूर्खच आहे असा समजावा. त्याचे देवा तू आपल्या पायापाशी रक्षण कर. तम भज्जायते बुरा फिक्रते करे, शिर काटे उर कुटे तहा सब डरे. तहा एक तुही तहा एक तुही, तहा एक तुही रे बाबा हमें तुम्हें नहीं. दीदार देखो भूले नहीं किसे पछाने कोई, सचा नहीं पकड़ू सके झूठा झूठे रोए. किसे कही मेरा किन्ने साथ लिया भासु, नहीं मिलो मिले जीवना झूठा किया नास. सुना भाई कैसा तो ही होय तैसा होयो, बात खाना अल्लाह कहना एक बारा तो ही. भला लिया भेक मुंढे अपना नफा देखो, कहे तुका सो ही शंका हाक अल्लाह एक. तू दुसऱ्याची जिकीर करून जगतोस हे वाईट आहे. डोके कापून घेण्याची ऊर बडवून घेण्याची धमकी तू घालतोस हेही काही चांगले नाही. त्यामुळे लोक तुला भेटतात. तूच ईश्वरा एक आहेस, तुम्ही आम्ही असे भेदाचे कुणीही नाही. त्याचे दर्शन तुम्ही घ्या, त्याला विसरू नका. सत्याला कुणी कधी बांधून पकडून ठेवू शकत नाही. तू उगीच खोटे खोटे रडू नकोस. तू माझे माझे असे कुणालाच म्हणू नकोस. कोणत्याही भासाला सत्य म्हणून स्वीकारू नकोस. त्या हरीला एका परमेश्वराला जर तू मिळाला नाहीस तर व्यर्थ जीवनाचा नाश करून बसशील. अरे बाबा ऐक, जसे होईल तसे होऊ दे. जे मिळेल ते सर्वांनी वाटून खावे व एकदा तरी ईश्वराचे नाव घ्यावे. हे मुंड्या, तू चांगलाच वेश धारण केला आहेस, पण आपला फायदा कशात आहे हे मात्र तू ओळख. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांचा सखा जो परमेश्वर आहे त्याला तू हाक मार. नजर करे सोही जिंके बाबा दुरथी तमाशा देखो, लकड़ी फासा लेकर बैठा अगले ठकन भेको. काहे भुला एक देखतो आखो मार तडांगो बाजारो, दमरी चमरी जो नर भुला सोत आघो ही लत खाई. नहीं बुलावत किसे बाबा आप ही मत जाई, कहे तुका उस असा की संग फिर फिर गोते खाई. अरे बाबा, जो लक्ष ठेवून राहील तोच जिंकेल. हा प्रपंचाचा तमाशा
तू दूर राहून नुसता पाहत राहा. पुढे हातामध्ये काठी आणि फास घेऊन फसवण्यासाठी वेशधारी वाटमारे बसलेले आहेत हे नीट आधीच ओळखून घे. या बाजारामध्ये लोभाने आपल्याच डोक्यावर तडाखे देत कित्येक वेशधारी बसलेले असताना तू त्यांना पाहत आहेस. मग तू त्यांना का फसवतोस? दमडीसाठी जो मनुष्य भुलून जातो तो पुढे लाथा खात राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबा, तू कोणालाही बोलावू नकोस, तूही कुठे जाऊ नकोस, कारण पुन्हा आशेच्या संगतीने तू गोता खाशील. अल्ला करे सो होय बाबा, करतार का शिरताज, गाऊ बशरे तीस चलावे यारी बाघो न सात, ख्याल मेरा साहेब का बाबा हुआ करतार, वाटे आधी चढ़े पीठू आपे हुआ सवार, जिक्र करो अल्लाह की बाबा सबल्या अंदर भेस, कहे तुका जो नर बुझे सोही भया दरवेस. अरे बाबा, जर देवाने मनात आणले तर सामान्य माणूसही देवाच्या डोक्यावरील मुकुट होऊन राहतो आणि गाई वासरासहित वाघा बरोबरही तो मैत्र करतो. अरे बाबा, त्या एका ईश्वराचीच आठवण ठेवा, कारण तोच एक करता आहे, तरच तुम्ही त्याच्या पदावर आरूढ व्हाल. सर्व भूतांचा अंतरात्मा जो अल्लाह, जो भगवान, जो ईश्वर देव, त्याची आठवण नित्य ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात, जो मनुष्य हे सर्व समजून वागतो तोच खरा दरवेशी झाला. अल्लाह देवी अल्लाह दिलावे, अल्लाह दारू अल्लाह खिलावे, अल्लाह बगर नहीं कोई, अल्लाह करे सोई होई, मर्द होय ओ खड़ा फिर, ना मर्द को नहीं धीर, आपके दिल को करना खुशी, तीन दाम की क्या खुमासी, सबर सोमका किया मारू, भजन गोली एक ही सारू, ये मान तो सब ही सखा, थोड़ी तो भी लिकर जा, जिन्नो पास नित सोई वो ही बस कर तिरोवे, सातु पाचो मार चलावे, उतार सो पीछे खावे, सब ज्वानी निकल जावे, पीछे गदडा मटी खावे, गावंडाळ सो क्या लेवे, हगवनी भरी नहीं धोवे, मेरी दारू जिन्ने खाया, दीदार दरगा सो ही पाया, तल्ले मुंडी घाल जावे, बिगारी सोवे क्या लेवे, बाजार का बुझे भावू, वो ही पुस्तावे ठावू, फुकट बाटू कहे तुका, लेवे सो ही ले हिसका. या जगामध्ये देव हेच औषध आहे. ते औषध देणारा, देवविणारा आणि भवरोग्याला खावविणारा देवच आहे. देवाशिवाय दुसरे या जगामध्ये काहीच नाही. जे देव करील तेच होत असते. जो वैराग्य शूर आहे तोच हे औषध घेतो. अधीराला हे औषध घेण्यास धैर्य होत नाही. हे औषध घेऊन आपल्या मनाला प्रसन्न करावे. तीन दमडीची किंमतच काय आहे? सर्व श्रंगारादी रसांचा आणि अमृतादी रसांचा अर्घ काढून हरिभजनाची गोळी तयार केलेली आहे. विश्वास हा सर्वांचा मित्र आहे. अरे, तुला विश्वास असेल तर ही गोळी थोडी घेऊन पहा. ज्याच्याजवळ धर्म आणि नीती झोपी गेले आहेत तो रोगी पुढे रडतो. यासाठी ही गोळी सप्त धातू आणि पंचभूतात्मक शरीरावर हल्ला चढवून भवरोगाचा उतार करते. जे भवरोगातून मुक्त झाले ते सुद्धा आनंदाची पुष्टी येण्यासाठी ही गोळी पुन्हा पुन्हा खातात. भर तारुण्यामध्येच ही गोळी खावी. तारुण्य निघून गेल्यानंतर मूर्खानो तुम्ही माती खाल. ज्याला हागल्यानंतर डुंगण धुण्याची अक्कल नाही तो गावंढळ या गोळीची किंमत तरी काय करणार आणि घेणार तरी काय? माझी भजनाची गोळी ज्यांनी खाल्ली तो देवाच्या परमधामाला प्राप्त होतो. जो खाली मान घालून संसाराची फुकट हमाली करतो तो ही गोळी काय घेणार आहे? तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला बाजारभाव समजतो, कोणत्याही वस्तूची किंमत कळण्या इतपत ज्याला ज्ञान आहे तोच आमचे घर विचारित विचारित येतो आणि ही गोळी घेतो. आम्ही तर ही भजन गोळी फुकट वाटीत आहोत. घेण्याची ज्याची इच्छा असेल त्याने ती घ्यावी. जे घेणार आहेत तेच आमचे मित्र आहेत. राजस सुंदर बाळा पाहू आलिया सकळावू, बिंबी बिंबोनी ठेली माझी परब्रह्म वेल्हाळावू, कोटी रविशशी माझी परब्रह्म वेल्हाळावू, राजस विठाबाई माझे ध्यान तुझे पायीवू, ते जुनिया चौघीसी लावी आपुलिये सोयीवू, सकुमार साजिरी कैशी पाऊले गोजिरीवू, कंठी तुळशी माळा उभी भिवरेच्या तिरीवू, दंत हिर या ज्योती शंख चक्र मिरवे करीवू, निर्गुण निराकारू वेदान कळेची आकारू, शशाधिक श्रमले श्रुती न कळे तुझा पारवू, उभारुनी बाही भक्ता देतो अभय करवू,
येऊनी पंढरपुरा अवतरली सारंग धराऊ, देखुनी भक्ती भाऊ ओरसली अमृत धाराऊ, देऊनी प्रेम पान्ना तुकया स्वामीने किंकराऊ. ही सुंदर आणि सुकुमार अशी विठाबाई सर्वांना पाहण्यासाठी आली आहे. ही परब्रह्म रूप असणारी वेल्हाळ माई आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्रकट झाली आहे. कोटी चंद्र आणि सूर्य ही तिच्या अंगाचे तेज व्यक्त करीत आहेत. ही माझी सुकुमार विठाबाई तुझ्या चरणी मी ध्यान लावून बसत आहे. चार देहांना सोडून तू आपल्या स्वरूपामध्येच मला ठेव. तू सुकुमार आणि शोभिवंत आहेस. तुझी पावले सुंदर आणि गोजीरवाणी आहेत. तुझ्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा शोभून दिसत आहेत आणि तू भीमा नदीच्या तीरावर उभी आहेस. तुझे दात हिऱ्याप्रमाणे चमकत आहेत. तुझ्या हातात शंख चक्र शोभून दिसत आहेत. तू निर्गुण आणि निराकार असून वेदांनाही तुझ्या आकाराची कल्पना आलेली नाही. शशाधिकही तुझे रूप वर्णन करताना थकून गेले. श्रुतीला सुद्धा तुझ्या स्वरूपाचा शोध लागला नाही. पण तू आपला हात उभारून आपल्या भक्तास अभयाचे आश्वासन देतेस. ही शारंगधर विष्णुरूपी देवी पंढरपुरास अवतीर्ण झाली आहे. आपल्या भक्तजनांचा भक्तिभाव पाहून या देवीने कृपामृताचा वर्षाव केला. तुकाराम महाराज म्हणतात, या देवीनेच आपल्या सेवकांना आपल्या प्रेमाचा पान्हा पाजलेला आहे. सुदीन सुबेळू तुझा मांडीला गोंधळू, पंचप्राण दिवटे दोन्ही नेत्रांचे हिलालवू, पंढरपूर निवासी तुझे रंगी नाचत असेऊ, नवस पूर्वी माझा मनीची जाणून या इच्छाऊ, मांडीला देव्हारा तुझा त्रिभुवना माझा रिऊ, चौक साधीला नाभी कळसो ठेवी लावू, बैसली देवता पुढे वैष्णवांचे गाणेऊ, उद्गारे गर्जती कंठी तुळशीची दर्शनीऊ, स्वानंदाचे ताटी धूपदीप पंचारतीऊ, व वाळलेली माता विठाबाई पंचभूतीऊ, तुझे तुझ पावली माझा नवस पूर्वी आताऊ, तुका म्हणी राखी आपुलिया शरणागताऊ. हे विठू माऊली, चांगला दिवस आणि चांगली वेळ आलेली पाहून आम्ही हा तुझा गोंधळ आज मांडलेला आहे. पंचप्राणाचे दिवे पाजळून दोन नेत्रांच्या मशाली आम्ही प्रज्वलित केलेल्या आहेत. हे पंढरपूर निवासिनी विठाई, तुझ्याच भक्तिरंगामध्ये आम्ही तल्लीन होऊन नाचत आहोत. तू आज माझ्या मनातील इच्छा जाणून माझा नवस पूर्ण कर. या त्रिभुवनामध्ये मी तुझा देव्हारा मांडून चौक उभारला आहे. त्यावर अभय हाच कळस ठेवला आहे. या देव्हाऱ्यामध्ये ही विठाबाई देवता बसली आहे. हिच्या पुढे वैष्णवांचे गाणे सुरू आहे. त्यांच्या मुखातून हिच्याच नावाची गर्जना सातत्याने होत असून त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत. स्वानंदाच्या ताटामध्ये धूप दीप पंचारती इत्यादी घेऊन ही पंचभूती विठाई माता सर्व भक्तांनी ओवाळली. तिची मनोभावी आरती केली. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवी, तुझे जे काय होते ते सर्व मी तुला देऊन टाकले आहे. आता माझा नवस पूर्ण कर. मी तुला शरण आलो आहे. तू आता माझे रक्षण कर. सुंदर मुख साजरे कुंडले मनोहर गोमटीऊ, नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटीऊ, विशाळ व्यंकट नेत्रू वैजयंती तळपे कंठीऊ, हास पितांबराची चंदन सुगंध साजे उटीऊ, अतिवरवंटा बाळा आली सुलक्षणी गोंधळाऊ, राजस तेजोरासी मिरवी शिरोमणी वेल्हाळाऊ, कोठी रवी शशी प्रभा लोपल्यास कळाऊ, नकळी ब्रह्मादिका अनुपम्यईची लिळाऊ, सावळी सकुमारू गोरी भुजा शोभती चारीऊ, सखोल वक्षस्थळू सुढाळ पदक झळके वरीऊ, कटे शूद्र घंटिका शब्द करीताती माधुरीऊ, गर्जत चरणी वाकी अभिनय संगीत नृत्य करीऊ, अष्टांगे मंडित कायू वर्णावी रूप ठेवनीऊ, शोधिव सुंदर रसाची ओतिली सुगंध लावण्य खानीऊ, सर्व कळा संपन्नू मंजुळ बोले हास्यवदनीऊ, बहुरूपे नटली आदिशक्ती नारायणीऊ, घटस्थापना केली पंढरपूर महानगरीऊ, अस्मानी मंडप दिला तिन्ही ताळावरीऊ, आरंभिला गोंधळीने चंद्रभागे तिरीऊ, आली भक्ती काजा कृष्णाबाई योगेश्वरीऊ, 33 कोटी देवू चामुंडा अष्टकोटी भैरवू, आरत्या कुरवंड्या करीती पुष्पांचा वर्षावू, नारद तुंबर गायनू
ब्रह्मानंद करती गंधर्व वंदी चरण रज तेथे तुकयाचा बंधव. या विठू माऊलीचे मुख अत्यंत शोभिवंत आहे. तिच्या कानामध्ये मन हरण करणारी अत्यंत चमकदार अशी कुंडली आहेत. तिच्या वेणीचा नागरखोपा अतिशय सुंदर दिसत असून तिच्या कपाळावर केशर आणि कस्तुरीचा मळवट भरलेला आहे. तिचे डोळे विशाल आहेत, ते धनुष्याकृती भुवयांचे आहेत. तिच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ शोभून दिसत आहे. तिने पितांबराची कास घातली असून अंगास सुगंधी चंदनाची उटी लावली आहे. ही अतिशय चांगली असून सुलक्षणाने युक्त आहे आणि ही आज या गोंधळास आलेली आहे. ही फार तेजस्वी असून सर्वात श्रेष्ठत्वाने सुशोभित आहे. हिच्या तेजाने कोटी चंद्र सूर्याचे तेजही लुप्त झाल्यासारखे वाटते. हिच्या तुलनेस न सापडणारी क्रीडा ब्रह्मादिकासही कळत नाही. ही सावळी विठाबाई अतिशय सुकुमार आहे. हिचे 4 हात फारच शोभून दिसतात. हिच्या छातीचा भाग सखोल असून त्यावर तेजस्वी असे पदक चमकत आहे. हिच्या कमरेला लहान लहान घुंगरे असून ते अतिशय मधुर आवाज करतात. हिच्या पायामध्ये घागऱ्या मधुर ध्वनी करून गाणे गात आहेत. हिच्या पुढे नित्य संगीत आणि नृत्य सुरू असते. हिचा अष्टांग असा सुशोभित बांधा किती म्हणून वर्णन करावा. शुद्ध केलेल्या तेजस्वी रसाचीच जणू ही काय सुगंधी आणि सौंदर्यवान अशी मूर्तीच जणू वोतीव काढलेली आहे. ही सर्व कलामध्ये निपुण आहे. हिचे मुख हसरे आहे. हिचे भाषण मधुर शब्दांनी भरलेले असते. ही नारायणी आदिशक्ती देवी विठाबाई बहुरूपाने नटलेली आहे. पंढरपूर सारख्या महानगरामध्ये हिची घटस्थापना केलेली आहे. हिला आकाशाचा मंडप त्रैलोक्यावर घातलेला असून चंद्रभागेच्या तीरावर हिने गोंधळ सुरू केला आहे. ही कृष्णाई योगेश्वरी आपल्या भक्तजनांच्या कार्यासाठी अवतीर्ण झालेली आहे. 33 कोटी देव, चामुंडा देवी, अष्टभैरव या सर्वांचा समुदाय हिच्या आरतीसाठी आलेला आहे. आरती ओवाळून झाल्यानंतर हे सर्व तिच्यावर फुलांचा वर्षाव करतात. नारद, तुंबर आणि गंधर्व गाणे गातात आणि हिची स्तुती करतात. या गायनानेच सर्वांना ब्रह्मानंद प्राप्त होतो. अशा या देवी विठाईचे चरणरज पायींचे धुलीकण तुकया बंधू मस्तकी धारण करीत आहे. शंख करशी ज्याच्या नावे त्याचे तुझ नाही ठावे. एक सांगतो एका भावे सापडे घरी ते जीवउनी खावे रे विठ्ठलू. ते माळा करंडी सोंगू धरुनी चाळविले जगू. पसरी हात नाही त्यागू 10वी दगड पूजी मग रे विठ्ठलू. राख लावून अंगमळी वाये ठोके मी एक बळी. वासनी हाती बांधवी नळी त्याशी येऊनी गिळी रे विठ्ठलू. कोणते राहाडीचे सुखू वरते पाय हारते मुख. करवी पीडा भोगवी दुःख पडे नरकी परी न पळेची मूर्ख रे विठ्ठलू. शिकला फार मारी हाका रांडा पोरी मिळवी लोका. विटंबी शरीर मागे रुका केले ते गेले अवघेची फुका रे विठ्ठलू. कळावे जनामी एक बळी उभा राहुनी मांडी फळी. फोडूनी गुडगी कोपर चोळी आपला घात करून आपणची तळमळे रे विठ्ठलू. फुकट खेळी ठकली वाया धरुनी सोंग बुडक्या डोया. शिवो नयेती अंतरी माया संपादनी विन विटंबली काया रे विठ्ठलू. धुळी माती काही खेळूच नका जवादी चंदन घ्यावा बुका. आपणा परिमळा निका लोका मोलाची महिमा फजती फुकारे विठ्ठलू. बहुत दुःखी झाली या खेळी अंगी बुद्धी नाहीत बळे. पाठीवरी तोबा तोंड काळे हरसना द्रवे उपस्थाच्या मुळे रे विठ्ठलू. काय सांगतो ते ऐका तुका मोडा खेळ काही अवघोच नका. चला जीव आधी पोटी लागल्या भुका झाल्यावरी वराटा कमटिका रे विठ्ठलू. अरे ज्याच्या नावाने तू देव देव म्हणून सारखा शंख करीत आहेस त्याच्याविषयी तुला काही माहिती आहे का? त्याचे थोडे तरी तुला ज्ञान आहे का? तर तू आता नीट ऐक. मी एका भावाने सर्व काही तुला सांगतो. तुझ्या देहरूपी घरामध्येच जे विठ्ठल रूप वस्ती करून आहे त्याचीच तू उपासना करावीस. उगीच कपाळावर गंधाचे टेळे, गळ्यामध्ये माळा, हातामध्ये फुलांची परडी असे ढोंग करून तू उगीच कशाला फिरत असतोस रे? तू नेहमीच हात पसरून असतोस आणि खरा त्याग तुझ्या हातून कधीच घडत नाही. दगडाची पूजा करून लोकांना मात्र आपल्या साधुत्वाचे ढोंग दाखवतोस. तू साऱ्या अंगाला राख फासून असतोस आणि उगीच आपल्या मोठेपणाची ऐट मिरवतोस.
तू वासनेकडून आपला गळाच बांधवून घेत आहेस. यामुळे अशा लोकांना काळ गिळून टाकतो आणि पुन्हा वकून टाकतो. म्हणजे पुन्हा पुन्हा त्याला जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये यावं लागतं. चिखलामध्ये डोके ठेवून पाय वर करून उभा राहतोस तू, त्याला काय तू सुख म्हणतोस? उलट यामुळे तुला स्वतःला दुःख आणि पीडाच होते. नरकामध्ये जाशील ना रे. पण तुला मूर्खाला काही समजतच नाही. नाना प्रकारचे अपशब्द किंवा शिवाय शिकलास तू. रांडा पोरांना हाका मारून तू भोवती जमवतोस. आपले शरीर विटंबून नाना प्रकारची सोंगे करून त्यांच्याजवळ पैसा मागतोस. सर्व लोकांना मीच एक बलवान आहे असे समजावे म्हणून तू एखाद्या दुकानापुढे उभा राहून मोठ्याने आरडाओरडा करतोस आणि लोक जमवतोस. आपले गुडघे आणि कोपर फोडून ते चोळत बसतोस. अशा प्रकारे तू आपला घात आपणच स्वतःहून करून घेतोस. अशा या फुकट्या खेळामुळे पुष्कळ लोक फसलेले आहेत. डोकी बोडून संन्याशाची सोंगे घेणारे फार आहेत, पण त्यांच्या मनामध्ये जिला शिवू नये अशी माया भरपूर प्रमाणात आहे. अशामुळे वेशासारखी वागणूक नसल्यामुळे देहाची नुसती ते विटंबना करतात. म्हणून अशा प्रकारे धुळीमध्ये मातीमध्ये खेळ खेळण्याचे काही कारण नाही. कस्तुरी, चंदन किंवा बुक्का यांचे सेवन करून तुम्ही स्वतःही श्वास घ्या आणि दुसऱ्यांनाही द्या. यामुळे मोठी किंमत होईल. नाहीतर फुकट फजेती पावाल. वर सांगितलेल्या खेळामुळे पुष्कळांना फार दुःखे झालेले आहेत. त्यांना फार हाल सोसावे लागले आहेत. त्यांच्या अंगची बुद्धी नष्ट झाली. त्यांचे बळ संपून गेले. त्यांच्या पाठीवर एकसारखे आघात बसून त्यांचे तोंड काळे झाले. इंद्रिय पाहून त्यांच्या तोंडास पाणी सुटते. तुकाराम महाराज म्हणतात, मी काय सांगतो ते नीट ऐका. हा फजिती करणारा जो खेळ आहे तो मोडून टाका. उगीच कसला तरी आचरटपणा करू नका. आता चला आधी ईश्वर प्रेमाचे भोजन करू. भूक फार लागली आहे. ईश्वर प्राप्तीने संतुष्ट झाल्यानंतर त्यानंतरच थाटमाट करणे अधिक शोभून दिसल. एक बाई तुझवू काही सांगत शकून, निजली आभूर होशी जागे म्हणून. मान्य माझे केले सांगते का बोले, न येता हे भले कळो कोणा लोकाशी. सांगते गुणजीवीची खुनू ऐक माझी मातू, बैस एका भावी माझे हाती देवो हात. बरवा घर चार तुझ सापडला ठावू, फळ नाही पोटी येथे दिसे खोटा भाऊ. आहे तुझे हाती एका नवसाचे फळ, भावा करी साह्य चहू अठरांच्या बळे. करी लाग पाठ चित्त वित्त नको पाहू, अखई तो चुडा तुझ भोगईल नाहू. पुळीची हे मुळी तुझे लागलीसे देवी, पडिला विसरणे दी फळ नाही ठावी. तुका म्हणे नांद सुखे धरी आठवण, माझ्या येती कोणी त्याचा राख बरा मान. एक शकून सांगणारी बाई असते. ती म्हणते की, बाई तू ऐक, मी तुला एक शकून सांगते आहे. भक्तीच्या वेळी तू जर झोपी जाशील तर तुझी मोठी फजिती होऊन जाईल. म्हणून तू विठ्ठल स्वरूपामध्ये जागी राहा. माझे हे बोलणे त्याने एका शब्दाने मान्य केले आहे. पण माझे हे बोलणे पुष्कळ चांगल्या चांगल्या माणसांनाही काही केल्या समजत नाही. मी तुला माझ्या जीवाची एक खूण सांगते, ती नीट ऐकून घे. तू त्या श्रीहरीवर भावना ठेव आणि ऐक आणि माझ्या हातात हात दे. तुला घर संसार आणि व्यवसाय चांगलाच मिळालेला दिसतो, पण या ठिकाणी काही खरी फलप्राप्ती नसून सर्वत्र खोटा भावच व्यक्त झालेला दिसतो. तुझ्या नशिबात मात्र एक नवसाचे फळ तुला मिळणार आहे. 4 वेद आणि 18 पुराणे यांच्या साह्याने तू विठ्ठलाची भक्ती वाढव. वर सांगितलेले काही लागपाठ कर. द्रव्याकडे चित्त देऊ नकोस. यामुळे तुला अखंड सौभाग्याचे चुडेदान मिळेल आणि तुला ईश्वर रूपाचा पती प्राप्त होईल. तुझ्या कुळाची ही असणारी देवी तुझ्या मागे लागली आहे. तिचा तुला विसर पडलेला असल्यामुळे तुला काही फळ मिळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तू सुखाने आपल्या घरी नांद असा या देवीचा आदेश आहे. पण तिची आठवण मात्र सातत्यानं ठेव. तुझ्या घरी माझे जे भक्त येतील त्यांचा आदर सत्कार नीट कर आणि त्यांचा मान ठेव. आहारे भाई प्रथम नमुतू विनायकू, ठेवून गुरुचरणी मस्तक. वदेल प्रासादिक वाणी हरिहरांचे पवाडे, माझी ऐशी वृदावळी दासे दासत्वे आगळी. पांढेरीने मार्गमळी जीवन घ्या रे कापडे हो. जे या शीतळाहुनी शीतळू, पातळाहुनी जे पातळू. प्रेमामृत रसाळू ते हे सेवा हो भाग्याचे. जिंकाल तरी जिंकारे अभिमानू, दवडाल तरी दवडा लज्जानी मानू. धराले ते धरा शंभूचे चरणू,
दावालपणायसा दावा तू काळा घेऊन देवाऊ आला तो राखे घाव डावू शुद्ध सत्वे राखोनी भाऊ म्हणा महादेव हरी हरी वाणी गरजो द्या पराविया नारी माऊली समानू परधनी वाटो नेदी म्हणू जीवित्वते त्रना समानू स्वामी काजी जाण शूर म्हणोतया शक्ती वेचाविया पर उपकारा खोटे खोट्याचा पसारा सत्य ते भव नदीचा तारा आळस तू न करा येथे हो सांगतो व्रत करा एकादशी सोमवारू कथा पूजन हरी जागरू पुण्य ते असे गाता नाचता बहु फारू पुन्हा बोलिला संसार नाही नाही सत्यत्वे संग संताचा करिता बरवा उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा पंथ तो सुपंथे चालावा उगवा वासना निगाडू तुका चालवी तू कावडी प्रवृत्ती निवृत्ती चोखडी पुढती पुढती अधिक गोडी मरुनी कळस भजन आवडी केशवदास नटतसे. हे बंधूनो, प्रथमतः गणपतीला वंदन करून गुरुचरणाला नमस्कार करू. त्याच्या कृपेने प्रासादिक वाणीने हरिहरांचे गुणसंकीर्तन गाऊ असे दास्यत्व करण्याची माझी ब्रिदावळी विशेष प्रकारची आहे. पान पोई घालून मी मार्ग आक्रमण करीत आहे. सेवा करून मी जीवन जगत आहे. हे यात्रे करू बंधूनो, तुम्ही हे पाणी खुशाल प्यावे. हे प्रेमामृताचे जीवन शीतलाहून शीतल पातळाहून पातळ असे रसाळ आणि गोड आहे. याचे सेवन मोठ्या भाग्याने घडते. अगोदर तुम्ही आपला अभिमान जिंका. लाज आणि मानसन्मानाची हौस सोडून द्या. आणि जर तुम्हाला चरणच धरायचे असतील तर एका महादेवाचे धरा. काही पैज दाखवायची असेल तर ती अशी असू द्या. तुमच्या जीवनामध्ये काळाला शिरकाव करून देऊ नका. त्याचा अधिकार नीट राखून मनात शुद्ध सात्विक भाव धारण करून हरिहर महादेव अशी गर्जना वाणीने करा. दुसऱ्याची स्त्री माते समान माना. दुसऱ्याच्या धनसंपत्तीवर मन ठेवू नका. आणि स्वामीच्या कामासाठी आपले जीवन तुम्ही गवतासारखे क्षुद्र समजा. तरच मी तुम्हाला शूर म्हणेन. तुमची सर्व शक्ती दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी खर्च करावी. प्रपंच हा सर्व खोट्याचा पसारा आहे हे तुम्ही मनोमन जाणा. भवनदी तरुण जाणे हेच एक सत्याचे रूप आहे हे नीट समजून घ्या. या बाबतीमध्ये आळस अजिबात करू नका असे मी तुम्हाला तळमळीने सांगत आहे. एकादशी सोमवार ही 2 व्रते नेमाने करा. कथा पूजा हरिजागर करून नामसंकीर्तनाचा लाभ घ्या. या नृत्य गीतामध्ये फार मोठे पुण्य आहे असा विश्वास धरा. याच्यामुळे पुन्हा संसार करण्यासाठी जन्म घेण्याचा प्रसंग तुमच्यावर येणार नाही हे सत्य आहे. संतांची संगत धरणे हेच फार चांगले आहे. यामुळे थोर कीर्तीचा लाभ होतो आणि वासनेचे लचांड दूर होऊन चांगल्या मार्गाचे आचरण ठेवावे. तुकाराम महाराज म्हणतात, मी प्रवृत्ती आणि निवृत्ती असे कावड चालविले आहे. पुढे आणखी भजनातील गोडीने कलश भरलेले दिसतील. केशवदासाच्या प्रीतीने मी सुद्धा कावड्याच्या निमित्ताने सेवा करीत आहे.